अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, असा जगामध्ये कुठलाच व्यक्ती नाही की तो खूप सुखी आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे तर येतच असतात आणि आपण त्याला म्हणतो की संकट आले म्हणजे आपलं मागच्या जन्माचं कर्म आहे ते आपल्याला भोगावे लागेल असं आपण मनात विचार करतो आणि आपण प्रत्येक संकटातून बाहेर कसं पडावं याचा मार्ग शोधत असतो। अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात। कधी कधी घरामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात, सतत कटकटी असतात, नवरा बायकोमध्ये पटत नाही, मुलं ऐकत नाही, मुलं अभ्यास करत नाही, कर्ज असतं डोक्यावरती, पैशाची समस्या असते, नोकरी लागत नाही। अशा जीवनामध्ये भरपूर समस्या असतात आणि त्या समस्यातून आपल्याला कशा प्रकारे बाहेर पडायचं आहे तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत की कुठली सेवा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतील। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर स्वामींची एक खूप प्रभावी सेवा आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे। ही सेवा केल्याने तुमच्या 100% समस्या नक्कीच दूर होतील, हा माझा विश्वास आहे। आपल्यावरती अनेक संकट येतात, समस्या येतात, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी ही स्वामींची खूप प्रभावी सेवा आहे। स्वामींची ही खूप प्रभावी सेवा आहे। ही सेवा तुम्ही करून बघा, तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल। तर तुम्हाला ही सेवा 41 दिवस करायची आहे। ही सेवा करण्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाही। अगदी सकाळपासून तर संध्याकाळी म्हणजे अगदी रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्हाला ही सेवा तुम्ही करू शकता। फक्त 12 ते 12:30 यामध्ये तुम्हाला सेवा करायची नाही आहे, दुपारचे 12 ते 12:30। त्यानंतर तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही ही सेवा 41 दिवस तुम्हाला करायची आहे। तुमच्या घरी स्वामींचा फोटो आहे असेल तर अतिउत्तम, नसेल तर काही हरकत नाही। प्रत्येकाच्या घरी देवघर तर असतंच। तुम्हाला देवासमोर एक आसन टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला बसायचं आहे। 2 अगरबत्ती लावायच्या आहेत। अगरबत्ती लावल्यात तर अतिउत्तम, जर समजा नसेल तर चालेल, काही हरकत नाही। तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी करायच्या आहेत। जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही 2 अगरबत्ती संपेपर्यंत या मंत्राचा जप करू शकता। जर तुम्ही अगरबत्ती लावूनसुद्धा या मंत्राचा जप करू शकत नाही तर तुम्ही 15 मिनटं घड्याळ बघून 15 मिनटं तुम्ही या मंत्राचा जप करा। तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल, पण शांततेनं या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। म्हणजे सर्व कामं झाल्यानंतर, नाहीतर मग आपलं मन कामामध्ये अडकलेलं आहे, आपण ही वस्तू इथं ठेवली, ती वस्तू तिथं ठेवली आणि मंत्र जप करण्यामध्ये आपलं मन लागत नाही। तर आपलं मन एकाग्र करून स्वामींच्या चरणी नमस्कार करून आणि मन म्हणजे एकाग्र करायचं आणि या मंत्राचा जप करायचा। शांततेनं 11 माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा। तुम्हाला चांगला अनुभव येईल। तसं तर आपण स्वामींच्या मंत्र जप सतत करतच असतो। घरातली कामं करताना, जेवण बनवताना, कपडे धुताना, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण स्वामींचा मंत्राचा जप हा करत असतो। पण तुम्ही 11 माळी जप संकल्पसहित करा। जी समस्या आहे ती समस्या स्वामींना सांगा आणि स्वामींच्या या मंत्राचा जप करा, 11 माळी जप करा। तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल। तुमच्या जीवनातील समस्या ह्या हळूहळू दूर होण्यास सुरुवात होतील आणि अडकलेली कामं असतील ते कामं तुमचे पूर्ण होतील। स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात, समस्येमध्ये तुम्हाला मार्ग दाखवतील। विश्वासानं या मंत्राचा जप करा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल। तर स्वामी भक्तांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका, कारण स्वामी म्हणतात जिथं माझं नाव आहे तिथं मी आहे। आणि जो एकदा जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करतो, जप करतो, नाव घेतो श्री स्वामी समर्थ, तुम्ही जर चुकून जरी बोललात तरी आपले नकळत झालेले जे पाप आहे ते पापसुद्धा नष्ट होतात। तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका। तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।